वसई विरारमध्ये मागील 8 दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला। अनेक भाग पाण्याखाली गेले, घरांमध्ये पाणी शिरले, हजारो वाहने बंद पडली, नागरिकांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागले। अनेक ठिकाणी मदतीसाठी आक्रोश होत असतानाच आता परिस्थिती काहीशी सुरळीत होताच तुळींज पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी चालकांविरोधात कारवाईचा सपाटा लावल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। नालासोपारा पूर्वेतील तुळींज परिसरात वसई वाहतूक शाखा आणि तुळींज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना अडवून दंडात्मक कारवाई सुरू केली। यातील अनेक जण पावसात बंद पडलेल्या गाड्या गॅरेजमध्ये नेण्यासाठी किंवा दुरुस्त करून परत आणण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगत होते। पुराच्या काळात रस्त्यांवर साचलेले पाणी, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या अडचणी आणि मदतीच्या हाका याकडे प्रशासनाने अपेक्षे इतके लक्ष दिले नाही। मात्र संकट ओसरताच दंडाची वही घेऊन यंत्रणा रस्त्यावर उतरली, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली। वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असली तरी नैसर्गिक आपत्तीतून सावरत असलेल्या नागरिकांवर अशावेळी दंडात्मक कारवाई करणे कितपत संवेदनशील आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे। संकटात आधार नाही पण दंडासाठी सरकार आणि यंत्रणा कायम तयार, अशी उपरोधक चर्चा आता नालासोपारा परिसरात रंगू लागली आहे। वसई ट्रॅफिक विभाग आणि तुळींज पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या वाहतुकीचे नियम सुरक्षा दृष्टिकोनातून वाहन चालकांनी पाळले पाहिजे याची आम्ही त्यांना वारंवार समज दिलेली आहे। पर आज आम्ही विदाउट हेल्मेट तसेच रॉंग साईड गाडी चालवणे या सर्वांवर कायदेशीर कारवाई करत आहोत। आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना माननीय न्यायालयासमक्ष पुढील कारवाईसाठी पाठवणार आहोत। यापुढे प्रत्येक वेळी दररोज नित्य नियमाने अशी कारवाई करण्यात येणार आहे। तरी मी नागरिकांना आवाहन करतो की टू व्हीलर चालवताना आपण हेल्मेटचा वापर करा, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि अपघात होणार नाहीत, तुमच्याही जीवाला काही अपाय होणार नाही यासाठी तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा, हे आम्ही तुम्हाला पोलीस खात्यातर्फे आवाहन करीत आहोत।